हरे कृष्णा सगळ्यांना. भगवद्गीता अध्ययनाचा आजचा आपला तिसरा दिवस, तिसरा अध्याय. अध्याय सुरू करण्यापूर्वी आपण प्रणामंत्र म्हणूया आणि अध्यायाला सुरुवात करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. नमः ओम विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा सगळ्यांना. पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आजचा आपला तिसरा दिवस, तिसरा अध्याय. अध्याय सुरू करण्यापूर्वी आपण श्री श्री राधा गोविंद यांना साष्टांग वंदन करूया. आपले गुरु श्री श्रील प्रभुपाद यांनाही आपण साष्टांग वंदन करूया. नामनिष्ठ दास प्रभू ज्यांच्यामुळे आपण ऑनलाईन भगवद्गीता शिकण्याचा आनंद घेत आहोत त्यांनाही आपण साष्टांग वंदन करूया. आणि सगळ्यात शेवटी सर्व कृष्ण सेवकांना ज्यांच्यामुळे आपला हा जो आपले हे विविध उपक्रम आणि त्यातला हा सगळ्यात महत्वाचा 18 दिवसामध्ये भगवद्गीता समजून घेणे हा उपक्रम खूप उत्तम पद्धतीने सुरू आहे. तर अशा सर्व कृष्ण सेवकांना आपण वंदन करूया आणि पुढे जाऊया. अध्याय सुरू करण्यापूर्वी माझा रोजचा प्रमाणे प्रश्न आहे, आपण कालच्या अध्यायात काय शिकलो? कोण सांगणार मला? तुम्ही तुमचा डिजिटल हँड रेस करू शकतात. आठवतंय? चुकलं तरी चालेल. काय बघितलं आपण कालच्या अध्यायात? प्रयत्न करा, चुकलं तरी काय आपल्याला. कालच्या अध्यायाचं नाव काय होतं? हरे कृष्णा. सांख्ययोग. गीतेचा सर. गीतेचा सार, सांख्ययोग. हरे कृष्ण. हरे कृष्णा. कालच्या अध्यायामध्ये भगवंतांनी आपल्याला 3 गोष्टी सांगितल्या होत्या, आठवतंय? एक गोष्ट तरी आठवली तरी चालेल. 3 वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला सांगितल्या. गोष्टी म्हणजे 3 मुद्दे मांडले आहेत. बरेच मुद्दे मांडले आहेत पण 3 महत्वाचे आहेत की त्या 3 मुद्द्यांवर बाकीचे मुद्दे होते.
चुकलं तरी चालेल, काही हरकत नाही, प्रयत्न करा. हम्म. बरं, हरकत नाही. त्या प्रभूजींनी अगदी बरोबर सांगितलं. कालचा आपला होता सांख्ययोग, गीतेचा सारांश किंवा गीतेचा सार, आपल्या हा कालच्या अध्यायाचं नाव होतं. त्याच्यामध्ये आपण बघितलं की त्याच्यामध्ये अर्जुनाचं आपण पहिल्याच अध्यायामध्ये पाहिलं की अर्जुनाच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. आणि संभ्रम निर्माण होण्याची अनेक कारणं आहेत. आणि त्यामुळे तो संभ्रमातून त्यांना नैराश्य आलेलं आहे किंवा वैषण्य आलेलं आहे. आणि त्यामुळे युद्ध न करण्याचा कुठेतरी निर्णय ते घेत आहेत. पण तो निर्णय पक्का झाला नाही आहे आणि म्हणून त्यांनी ते भगवंताला शरण गेले आहेत किंवा त्यांच्याकडे मार्गदर्शन मागत आहेत किंवा त्यांना सांगतायत मी तुमचा शिष्य, तुम्ही मला मला शिष्य करून घ्या आणि मला मार्गदर्शन करा की माझ्यासाठी काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे. आणि अर्जुनाने फक्त प्रश्न विचारला आणि भगवंतांनी जसं भरभरून बोलावं, एका भक्ताला सांगावं, तसं तत्वज्ञानाला कालच्या अध्यायापासून सुरुवात झालेली आहे. कालचा 2.11 ह्या श्लोकापासून भगवंतांनी बोलायला सुरुवात केली आहे, आपण असं म्हणू शकतो. तर पहिलाच भगवंतांनी मुद्दा मांडला की भगवंत सांगता आहेत की भगवंत ज्ञान काय आहे ते सांगता आहेत. आणि त्या ज्ञानामध्ये भगवंत सांगत आहेत की आपण शरीर नाही, आपण आत्मा आहोत. मग त्याच्यानंतर भगवंत म्हणत आहेत की मग शरीराचा धर्म काय आहे किंवा आत्म्याचा धर्म काय आहे. मग भगवंतांनी 2 प्रकारचे धर्म मांडले आहेत, एक स्वधर्म आणि एक नित्य धर्म. आणि ते दोन्ही पालन करत करत आपल्याला आपलं जीवन जे आहे, आपल्याला जे मनुष्य देह मिळालेला आहे तर ते व्यथित करायचं आहे. आणि मग म्हणून मग भगवंतांनी कर्मकांड, मग कर्माची कुठेतरी ओळख करून दिलेली आहे. आणि अर्जुन हा एक क्षत्रिय होता, त्यामुळे त्याला युद्ध करणं, धर्माचं रक्षण करणं हे त्याचं इति कर्तव्य आहे, विहित कर्म आहे. आणि म्हणून भगवंत सांगत आहेत की तू युद्धामध्ये जिंकलास तर तुला स्वर्ग प्राप्ती होईल. सॉरी, युद्धामध्ये जिंकलास तर तुला पृथ्वीचा राजा होशील. आणि युद्धामध्ये जर तुला वीरगती प्राप्त झाली तर ही हे काय आहे, हे धर्मक्षेत्र आहे, हो की नाही. कुरुक्षेत्रे हे एक धर्मक्षेत्र आहे, पावनभूमी आहे. त्यामुळे इथं मृत्यू जरी आला तरी तुम्हाला स्वर्गाची प्राप्ती होते. त्यामुळे दोन्हीकडनं तुझा फायदा आहे, पण त्याच्यासाठी तुला कर्म करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मग कर्म करायचं म्हटलं तर अर्जुनाचा पुन्हा प्रश्न आहे की बाबा मला पाप लागेल. मग भगवंत सांगता आहेत की तू कर्म कुठल्या कशा पद्धतीने करतो आहे. मग तिथे कुठेतरी भगवंत भक्तियोग, भक्तियोग म्हणजे बुद्धियोगाबद्दल भगवंत बोलता आहेत की जेव्हा आपण भगवंतासाठी काही करतो आहे, त्यांच्या आनंदासाठी करतोय, म्हणजे आपण हे जे कर्म करतो आहे तर कर्ता जो आहे तो भगवंत आहे, त्यांना समर्पित करतो आहे आपलं कर्म. आपल्याला त्या कर्माच्या बंधनामध्ये आपण अडकत नाही. हे कुठेतरी मांडल्यानंतर मग भगवंत सांगत आहेत की तुला तुझी ही जी द्विधा मनस्थिती झालेली आहे, तुझी ही डोलायमान अवस्था झाली आहे, त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे की तुझा जो निश्चय जो आहे तोच मुळात डळमळीत असा निश्चय आहे, तो दृढ निश्चय नाही आहे. आणि एवढं एक लक्षात ठेव की आपल्याला मनुष्य देह मिळालेला आहे, आपल्या आत्म्याचा नित्य धर्म जो आहे तो सेवा धर्म आहे. आणि मग सेवा धर्मामध्ये परमेश्वराची सेवा, परमेश्वराची सेवा ही म्हणजे कर्म जे आहे ते कर्म परमेश्वराला समर्पित करणं, धर्माचं आचरण करणं ही सुद्धा एक प्रकारची ईश्वर सेवा आहे. त्यामुळे जेव्हा ह्या तू विचार करशील, जेव्हा ह्या दृष्टिकोनातून तू बघशील तर निश्चितच तुझा निश्चय जो आहे तो दृढ निश्चय होईल. आणि हे सगळं सांगत असताना अर्जुनाचा पुन्हा प्रश्न आहे की स्थिर बुद्धीने आपण कसं सगळं करायचं, की आपल्या मनात कुठलाही विचार नाही येता स्थिर बुद्धीने, दृढ निश्चयाने आपण कसं करू शकतो कर्म, आणि असं आपण करता करता भगवंतापर्यंत कसं पोहोचू शकतो, असा कुठेतरी प्रश्न आला. आणि मग त्याच्यानंतर भगवंतांनी स्थिताधीर मुनी जे आहेत त्यांच्याबद्दल भगवंतांनी त्यांची लक्षणं सांगितली, ते कसे बसतात, कसे बोलतात, किंवा सगळ्या इंद्रियांना संयमित करून ते कसे हळूहळू आपलं कर्म, विहित कर्म करत करत भगवंतापर्यंत पोहोचतात, आत्मसाक्षात्कारापर्यंत पोहोचतात. आणि
हे कुठेतरी भगवंतांनी कालच्या अध्यायात सांगितलं. आणि पुन्हा सगळ्यात शेवटी की जे आपण आजच्या अध्यायात बघणार आहोत की अर्जुनाचा आणखी एक प्रश्न होता की पारिवारिक परंपरा, माझं कुटुंब जे आहे ते कुठेतरी नष्ट होत आहे की काय, क्षत्रिय धर्म कुठेतरी नष्ट होतोय की काय. तर भगवंत त्याच्यावर म्हणत आहेत की वर्ण संकर नाही होणार, कारण युधिष्ठिर हा राजा होणार आहे. त्यामुळे तुम्ही भगवंताने जे वर्ण आणि आश्रम हे जे नियम बांधून दिलेले आहेत समाज कल्याणासाठी, तर ते तुम्ही त्या पद्धतीने राज्य करा. आणि तुमचं राज्य जे आहे ते सुराज्य होईल, ते रामराज्य होईल. आणि तुम्ही एक आदर्श राजा म्हणून तुम्ही एक आदर्श प्रस्थापित करू शकता. आणि हे सगळं जरी भगवंत सांगत असले तरी अर्जुनाचे प्रश्न काही संपत नव्हते किंवा शंका काही संपत नव्हत्या. कारण की एकीकडे भगवंत सांगता आहेत की कर्माबद्दल भगवंत कर्माची प्रशंसा करता आहेत, पण दुसरीकडे स्थिताधीर मुनींची लक्षणं सांगितलेली आहेत. दुसरीकडे आपल्याला अं भगवंतांची आपला जो नित्य धर्म जो आहे तो भगवत सेवा करणं आहे, परमेश्वराची भक्ती करणं आहे. मग ह्या दोन गोष्टी एकावी कशा शक्य आहेत, असं कुठेतरी शंका ज्या आहेत त्या अर्जुनाच्या मनातही आहेत आणि कुठेतरी आपल्या मनातही आहेत. आणि म्हणून आजचा आपला अध्याय त्या प्रश्न त्या शंकेसकटच आपला आजचा अध्याय सुरू होतोय. आपल्या आजच्या अध्यायाचं नाव आहे कर्मयोग, कर्माचा योग. मग आपल्या आजच्या अध्यायात आपल्याला काय बघायचं आहे, तर भगवंत कर्माबद्दल सांगता आहेत. मग त्याग की कर्म याबद्दल काहीतरी अर्जुनाचा प्रश्न आहे. आणि मग त्याच्यानंतर भगवंत निष्काम कर्मयोग की ज्ञानयोग याच्यात श्रेष्ठ काय आहे याबद्दल सांगता आहेत. कर्मकांड काय आहे आणि ते कर्मकांडाचा कर्मयोग कसा होईल, किंवा आपलं कर्माचा कर्मयज्ञ कसा होईल ह्याबद्दलही सांगितलेलं आहे. मग आदर्श नेता कसा असावा त्याबद्दलही आज भगवंतांनी सांगितलेलं आहे. आणि आपल्या सगळ्यांचा एक शत्रू आहे, मग तो शत्रू कोण आहे, तर त्याबद्दलही आजच्या अध्यायामध्ये भगवंत बोलता आहेत. तर जसा अर्जुनाचा प्रश्न आहे की एकम वद, म्हणजे इथं अर्जुन पहिल्या आणि दुसऱ्या श्लोकामध्ये अर्जुनाला असा प्रश्न आहे तिसऱ्या अध्यायाचा की मी नेमकं काय करायचं. मी युद्ध करायचं म्हणजे मी कर्म करायचं, का सगळं सोडून जंगलात जायचं आणि संन्यास धरायचा, नामस्मरण करायचं, ज्ञान घ्यायचं, मी नेमकं काय करायचं, असा कुठेतरी प्रश्न अर्जुनाच्या मनात उपस्थित झालेला आहे. आणि हा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर भगवंत त्याच्यावर उत्तर देत आहेत. अं, आणि भगवंत सांगता आहेत की कर्म हे जे आहे करणं गरजेचं आहे. आणि कर्मचा त्याग करणं जे आहे ते सामान्य माणसांसाठी आपण म्हणू तितकं सोपं नाही. मग ते सोपं का नाही आहे त्याच्यावर भगवंत म्हणत आहेत, कर्मेंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् इंद्रियार्था विमूढात्मा मिथ्याचार स उच्यते. हरे कृष्ण माताजी. जो कर्म इंद्रिय संयमित करतो परंतु ज्याचे मन इंद्रिय विषयाचे चिंतन करत आहे तो निश्चितपणे स्वतःची फसवणूक करतो आणि अशा मनुष्याला मिथ्याचारी म्हटले जाते. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग आपल्याला कर्म जे आहे ते भगवंत इथे सांगता आहेत, कर्म आपल्याला कर्मफळाचा त्याग करायचा आहे. आणि मग तो कर्मफळाचा त्याग करणं म्हणजेच कर्मकांडाचा कर्मयोग होतो किंवा कर्मयज्ञ होतो. पण आपण जर कर्माचाच त्याग केला आणि आपण संन्यासाश्रम धारण केला, तर संन्यासाश्रम धारण करण्यासाठी सुद्धा त्या शिडी आहे किंवा त्या एक प्रकारच्या स्टेप्स आहेत. तुम्ही असं सहज म्हटलं की मी आज निघालो आणि काय म्हणू शकतो तुम्ही संन्यास धारण केला, तर असं होत नाही. वेळेआधी तुम्ही संन्यास धारण करू शकत नाही, तुम्हाला स्वतःला त्याच्यासाठी तयार करावं लागतं. आणि जर तुम्ही असं नाही करू शकलात तर त्याला मिथ्याचार असं म्हणतात. कारण की जर अर्जुन हा एक क्षत्रिय होता आणि जर अर्जुनाने आज आत्ता म्हटल्याबरोबर युद्धभूमी सोडून जर तो कुठेतरी जंगलात गेला असता, शास्त्रांचं पठण करतो आहे, ज्ञान ग्रहण करतो आहे, तर ध्यानाला बसलेले आहेत, पण हे सगळं करत असताना जर कोणावर अन्याय होत असेल किंवा कोणी
भिक्षा दिली, कारण की संन्यास आश्रमामध्ये धारण केल्यानंतर जे काही भिक्षेमध्ये मिळेल तेच अन्न ग्रहण करायचं असतं. जर नाही मिळाली तर नाही ग्रहण करायचं, त्या दिवशी आपला उपवास असतो. असं इतके काटेकोर नियम असतात. आणि त्याचं तर क्षत्रिय धर्म आहे ना, कुठे कोणावर तरी अन्याय होतो आहे किंवा मी भिक्षा मागतोय आणि समोरचा मला देत नाही, असं काहीही होऊ शकतं. आणि हे करताना जर कदाचित त्याने परत शस्त्र जर धारण केलं तर तो मिथ्याचार होईल. आणि म्हणून भगवंत सांगता आहेत की वेळेआधी जर तुम्ही संन्यास धारण केला तर तो मिथ्याचार धरला जातो. आणि त्याच्यासाठी आपल्याकडे भरत महाराजांचं उदाहरण आहे की भरत महाराज यांनी ते भगवंतांचे भक्त होते. ही गोष्ट आपण 8व्या अध्यायात बघणार आहोत. ही भागवतम मधली गोष्ट आहे. ते भक्तीच्या किंवा अध्यात्माच्या ऍडव्हान्स स्टेज मध्ये होते किंवा त्यांच्यामध्ये प्रगल्भता होती, पण तरी सुद्धा ते एका पाडसाच्या किंवा हरणाच्या पिल्लाच्या कुठेतरी काळजीमध्ये पडले, त्याच्या मोहामध्ये पडले. आणि त्यांचं जे यज्ञ त्यांचे जे काही विधी सुरू होते, जे काही त्यांचं पूजा विधी सुरू होता, त्याच्यामध्ये त्यांचा पूर्णपणे म्हणजे 100% ते समर्पण भावना नव्हती. कुठेतरी त्या हरणाच्या पाडसाच्या काळजीने त्यांचं मन विचलित होत होतं. तर ह्याला सुद्धा मिथ्याचार असं म्हणतात की तुमच्यामध्ये पूर्णपणे 100% समर्पण भावना नाही आहे. आणि आताच आपल्या कलियुगातलं जर उदाहरण घ्यायचं झालं तर तुम्हाला ह्या चित्रामध्ये दिसत आहे की ह्या चित्रामध्ये काय दिसत आहे, कोण सांगेल मला? हरे कृष्ण. ह्या चित्रात तुम्हाला काय दिसत आहे? बोला प्रभूजी. हा, हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. एक एक साधू फोनवर बोलतायत. त्यांच्या एका हातात कमंडलू आहे आणि सिगारेट पण आहे. हम्म हे मिथ्याचाराचं उदाहरण दिसतंय. हम्म हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. तर आपल्या आजूबाजूला हा बोला बोला. हरे कृष्ण. म्हणजे साधूचा वेश आहे पण आचरण साधूचे नाही, ढोंगी साधू अगदी सारखं. बरोबर, अगदी बरोबर. खूप छान माताजी. हरे कृष्णा. की हरे म्हणजे कृष्ण माताजी. हरे कृष्णा की त्यांनी त्यांचा जे बाह्य वेश आहे किंवा वेशभूषा जी आहे ती एका संन्यासाची आहे, त्यांनी धारण केली आहे. पण जे अंतर्भूषा म्हणू शकतो किंवा अंतर्मन आहे किंवा जे इंद्रियांवर संयमन पाहिजे, तर त्यांनी संन्यास घेतला आहे का नाही, त्यांचं आचरण कसं आहे, का संन्यासासारखं आहे का नाही. तर हे सुद्धा हे हे कलियुगातलं उदाहरण झालं. भरत महाराजांचं जे आहे ते आपलं सत्ययुगातलं उदाहरण झालं. मी फक्त एक तुम्हाला इथे आपल्याला 2 उदाहरणं आलेली आहेत. तर हा जो आहे हा मिथ्याचार आहे. आणि म्हणून कर्माचा त्याग करणं सोपं नाही. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ काय आहे ते सुद्धा भगवंत सांगतात. म्हणजे भगवंत काय नाही सांगत. तुम्ही एक प्रश्न विचारा, अर्जुनांनी एक प्रश्न विचारला की भगवंत संपूर्ण उत्तर देत आहेत. म्हणून तू हे नाही शक्य म्हटल्यानंतर दुसरं काय आहे ते लगेच सांगता आहेत. यस्तेंद्रियाणि मनसा नियमारभ्यते अर्जुन कर्मेंद्रिय कर्मयोगम असक्त स विशिष्यते. हरे कृष्ण हरे माता. कृष्ण. या उलट जर एखादी प्रामाणिक व्यक्ती मनाद्वारे इंद्रियांना संयमित करण्याचा प्रयत्न करीत असेल आणि आसक्ती न ठेवता कर्मयोगाचा कृष्ण भावना भावित प्रारंभ करीत असेल तर ती व्यक्ती अधिक श्रेष्ठ आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग आता इथे भगवंत सांगतायत की तुम्ही संन्यास आश्रम धारण कराल आणि हे आणि माझ्या तुम्ही शास्त्राचं ध्यान म्हणजे तुम्ही ज्ञानयोग करतायत किंवा ज्ञान घेण्याचा प्रयत्न करताय, ध्यान करायचा प्रयत्न करताय, काही गरज नाहीये. त्याच्यापेक्षा तुम्ही कर्म करा. मग ते कर्म कसं करा? कर्मकांड आपल्याला आता माहिती झालं आहे की जे कर्म जे आहे की जे शास्त्राला धरून नियमांना धरून आपण जे कर्मकांड जे कर्म करतो ते कर्मकांड, ठीक आहे. पण त्याचा जर आपण भगवंताच्या आनंदासाठी आपण केलं किंवा भगवंताच्या सेवेसाठी केलं, कृष्ण भावना भावित असं कर्म केलं तर ते जास्त श्रेष्ठ आहे. आणि त्याच्यासाठी इथे आपल्याकडे एक गोष्ट आहे की आपल्याला इथे दिसत आहे की जगन्नाथपुरीची रथयात्रेचं ही एक गोष्ट आहे. ही चैतन्य चरितामृत मधली गोष्ट आहे की याच्यामध्ये चैतन्य चरितामृत चैतन्य महाप्रभू जे होते ते संन्यास आश्रम त्यांनी धारण केलेला होता किंवा
ते योगी असे आपण म्हणू शकतो. आणि त्यामुळे ते कुठल्याही गृहस्थाश्रमी ना भेटत नव्हते किंवा त्यांच्या सहवासात ते जास्त राहत नव्हते. आणि राजा रुद्रप्रताप जे आहेत तर ते कृष्ण भक्त होते आणि त्यांना चैतन्य महाप्रभूंची त्याचं दर्शन घेण्याची खूप इच्छा होती. खूप म्हणजे अगदी आसक्ती निर्माण झाली होती. पण चैतन्य महाप्रभू जे होते की ते गृहस्थाश्रमींना भेटत नसल्यामुळे कुठेतरी ती भेट काही घडत नव्हती. आणि मग त्यांच्या अनुयायांकडनं असं कळलं की पुरीची जी यात्रा असते तिथं चैतन्य महाप्रभू स्वतः उपस्थित असतात आणि ती यात्रा ते त्या यात्रेमध्ये सहभागी होतात. हे समजल्यानंतर राजा रुद्रप्रताप ते राजा होते पण त्यांनी बघा कसा विचार केला की आपल्याला चैतन्य महाप्रभूंचं दर्शन हवं आहे, तर आपल्याला ह्या पेक्षा वेगळी संधी कुठली काय. म्हणून जेव्हा पुरीची यात्रा जी असते, जगन्नाथपुरीची जी यात्रा असते, तर ज्या रस्त्यावरून ज्या मार्गावरून जो रथ जात असतो त्या रथाचा पुढचा रस्ता स्वच्छ करणं, झाडणं, तर ही एक प्रथा आहे. तर ते महाप्रभूंचं दर्शन खूप छान व्हावं, व्यवस्थित व्हावं म्हणून ते त्या यात्रेमध्ये सहभागी झाले. आणि नुसतं सहभागी नाही झाले तर त्यांनी हातात झाडू घेतला, तुम्हाला या चित्रात दिसत असेल, आणि तो रस्ता जे आहे तो स्वच्छ करता आहेत. म्हणजे त्यांनी असा विचार नाही केला बापरे मी एक राजा आहे आणि मी हे हे थोडीच माझं काम आहे, माझे तर अनेक अनुयायी आहेत, अनेक सेवक आहेत, ते रस्ता साफ करतील आणि मी जाऊन दर्शन घेईल. त्यांनी हा कुठलाही विचार नाही केला की मला महाप्रभूंचं दर्शन घ्यायचं आहे तर याच्यापेक्षा दुसरी कुठलीही संधी नाही. आणि त्यांची जी ओढ जी आहे, त्यांच्या मनातली जी ओढ आहे, त्यांची सेवा जी आहे ती कुठेतरी रुजू झाली म्हणू शकतो. चैतन्य महाप्रभूंनी सुद्धा त्यांना तिथे भरभरून आशीर्वाद दिलेला आहे. म्हणजे तुम्ही कर्म करा, कर्म कृष्ण भावना भावित कर्म करा, फळाची अपेक्षा ठेवू नका, तर ते अधिक श्रेष्ठ आहे. अशामध्ये आपल्याला भगवंत म्हणत आहेत की ह्या कर्माचा कर्मकांड राहत नाही तर तो कर्मयोग होतो. आणि जेव्हा आपण फळाची अपेक्षा करत नाही तेव्हा ते निष्काम कर्म होतं, सकाम कर्म नाही. आणि मग पुढे भगवंत सांगता आहेत यज्ञार्थात कर्मणोन्यत्र लोकोयम कर्म बंधन तदर्थम कर्म कौंतेय मुक्त संग समाचरम. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. श्री विष्णू प्रित्यार्थ यज्ञ म्हणून कर्म केले पाहिजे, नाहीतर कर्म हे या भौतिक जगामध्ये बंधनास कारणीभूत ठरते. म्हणून ही कौंतेया तू आपल्या नियत कर्माचे पालन श्री विष्णूच्या संतोषानार्थ कर आणि या प्रकारे तू नेहमी कर्मबंधनातून मुक्त राहशील. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग आता इथे आपल्याला भगवंत पुन्हा एकदा कर्माबद्दल खूप छान सांगता आहेत की बघा आपण जेव्हा कर्म करतो, ठीक आहे, आणि कर्म आपण आपल्या आनंदासाठी करतो किंवा आपण जे आपण स्वधर्म पाहिला की एक स्वधर्म आहे एक आणि एक नित्य धर्म आहे. त्याच्यामध्ये आपण कुटुंबाचं पालन करतो आहे, आपण अर्थार्जन करतो आहे, सगळं आपण असं कुठेतरी भौतिक दृष्टिकोनातून लौकिक अर्थातून आपण स्वतःच्या आनंदासाठी जेव्हा आपण एखादं कर्म करतो आहे तर ते आपण काय होतो त्या कर्मबंधनामध्ये अडकतो. म्हणजे ह्या भौतिक जगामध्ये आपण कर्मबंधनास कारणीभूत ठरतो. पण जर आपण ते भगवंताच्या आनंदासाठी केलं म्हणजे तदर्थम कर्म कौंतेय, तदर्थम कर्म म्हणजे भगवंतांच्या आनंदासाठी, त्यांना प्रसन्न करण्यासाठी, त्यांना संतुष्ट करण्यासाठी जेव्हा आपण कर्म करतो तेव्हा मुक्त संग समाचर, आपण त्या कर्मबंधनातून मुक्त होतो, आपल्याला त्याचा दोष लागत नाही. भगवंताच्या आनंदासाठी अर्जुनाने युद्ध केलं, धर्माच्या रक्षणासाठी जर युद्ध केलं तर अर्जुनाला त्याचा दोष लागणार नाही. हनुमंतालाही दोष लागला नव्हता, विभीषणालाही दोष लागला नव्हता, कारण त्यांनी धर्माच्या रक्षणासाठी, भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी त्यांना समर्पित भावनेने आहे ते कर्म केलेलं होतं. आणि हेच पुन्हा इथे भगवंत सांगता आहेत. मग आपल्या जीवनशैलीमध्ये 5 प्रकारची कर्म सुद्धा इथे सांगितलेली आहेत. ज्याला आपण विहित कर्म म्हणतो. विहित कर्म म्हणजे काय की जे शास्त्राला धरून आहे, ज्यांनी गुरूंनी प्रमाणित केलेलं आहे आणि साधू संतांनी सुद्धा त्याला पुष्टी दिलेली आहे, तर असं जे कर्म जे आहे ते विहित कर्म आहे. मग आपल्याला 5 प्रकारची विहित कर्म किंवा आपण ज्याला यज्ञ सुद्धा म्हणू शकतो,
मग एक आहे ऋषी यज्ञ आहे, एक पितृयज्ञ आहे, ब्रह्मयज्ञ आहे, भूतयज्ञ आहे आणि नरयज्ञ आहे. मग याच्यामध्ये परत ह्या यज्ञाचे सुद्धा दोन प्रकार आहेत, किंवा आपण ज्याला जे कर्म जे आहे, एक भौतिक कर्म आहे आणि एक आध्यात्मिक कर्म आहे. जेव्हा तुम्ही ऋषी यज्ञ पितृयज्ञ करता, तेव्हा आपण आपल्या कुटुंबियांची, आपल्या आई वडिलांची, आपल्या घरी कोणी अजून आजी आजोबा असतील त्यांची आपण खूप उत्तम पद्धतीने काळजी घेतो. त्याच्यानंतर मृत्यूनंतरही आपल्याकडे ते काही विधी केले जातात. त्याच्यानंतर दरवर्षी पितृपक्षातही आपण काही विधी करतो. तर हे झालं पितृयज्ञ झालं. त्याच्यानंतर ब्रह्मयज्ञ जे आहे की आपण जे आपण देवदेवतांची पूजा करतो, मंदिरात जातो, हे झालं ब्रह्मयज्ञ झालं. ऋषी यज्ञ म्हणजे आपण शास्त्रांना जे शास्त्र जे आहेत, ग्रंथ जे आहेत, तर त्यांचं आपण श्रवण करतो, ते आपण ऐकतो, ते आपण वाचतो, किंवा त्यांना सुद्धा आपण पूजतो, त्यांचा सुद्धा आपण सन्मान करतो, त्यांचा नमस्कार करतो. तर हे ऋषी यज्ञ आहे. भूतयज्ञ असं आहे की आपल्या आजूबाजूला पक्षी आहेत, प्राणी आहेत, तर त्यांना कुठल्याही आपण प्रकारे त्रास न देता किंवा काही न करता, की त्यांचे सुद्धा आपण कशा पद्धतीने आपण त्यांचं संगोपन किंवा संवर्धन करू शकतो, तर ते सुद्धा एक प्रकारचं ते भूतयज्ञ आहे. आणि नरयज्ञ सगळ्यात शेवटी म्हणजे मानवता धर्म, ज्याला आपण म्हणू शकतो, की आपल्या आजूबाजूला जे काही मनुष्य आहेत, म्हणजे आपले कुटुंबीय असतील, शेजारी पाजारी, आपले ऑफिस मधले कलिग्स, अजून आपले नातेवाईक असतील, तर सगळ्यांशीच आपण काय म्हणू शकतो, समभावाने वागणं, कुठल्याही त्यांच्याशी आपण मितभाषी असणं, आणि कुठल्याही तर हे सगळं जे आहे, कुठल्याही काय म्हणू शकतो, स्वार्थासाठी आपण त्यांच्याशी न वागता आपण समभावाने आणि खूप उत्तम पद्धतीने त्यांच्याशी व्यवहार करणं, तर हे सगळं जे आहे हे नरयज्ञ आहे. आणि मग याच्यामध्ये एक कर्तव्य म्हणून आपण काही जी कर्म करतो ती झाली. त्याच्यामध्ये आपल्याला भौतिक जगामध्ये किंवा लौकिक जगामध्ये आपला उद्धार होतो म्हणू शकतो, किंवा आपल्याला अजून चांगलं, म्हणजे ह्या जन्मामध्ये जर तुम्ही चांगल्या प्रकारची कर्म केली, तर तुम्ही अजून फार फार तर काय की तुम्ही सकाम कर्मातून तुम्ही निष्काम कर्मापर्यंत पोहोचू शकता, किंवा तुम्हाला अजून पुढच्या जन्मामध्ये अजून तुम्हाला भौतिक सुख जे आहेत, लौकिक सुख जे आहेत, तर ती तुम्हाला सहज प्राप्त होतात. जे आध्यात्मिक कर्म जे असतं किंवा आध्यात्मिक ड्युटी जी असते, आपण म्हणू शकतो आध्यात्मिक यज्ञ जे आहे, त्याच्यामध्ये आपला उद्धार होतो. उद्धार होतो म्हणजे आपण कर्मकांडापासून आपण कर्मयोगापर्यंत जातो. तिथे आपण सकाम सुद्धा कर्म करता करता आपण निष्काम कर्माकडे वळतो. आणि मग निष्काम कर्म करता करता आपण हळूहळू एक एक टप्पे चालत जातो. मग आपण ज्ञानयोग आहे, अष्टांग योग आहे, आणि सगळ्यात शेवटी भक्ती योग आहे. तर हे जे टप्पे आहेत, ह्या पायऱ्या ज्या आहेत, त्या हळूहळू आपण एक एक वर चढत जातो. हे जेव्हा आपण आध्यात्मिक कर्म, आध्यात्मिक यज्ञ करतो, तेव्हा करत जातो. आणि म्हणून आपल्याला कर्मबंधनातून जेव्हा आपण भगवंतासाठी आपण त्या कर्मफळाचा त्याग करतो, त्यांच्या संतुष्टतेसाठी कर्म करतो, तेव्हा आपला असा उद्धार होत जातो, आपण कर्मबंधनातून मुक्त होतो. आता आपल्याला इथं एक तुम्हाला त्यागाचं चक्र किंवा असं दिसत आहे. तर आपण जेव्हा कर्म करतो, तर त्या कर्माचं सुद्धा इथे वेगवेगळे चक्र आहेत. तर आता आपण कुठलंही भगवंतांच्या मनापासून म्हणू शकतो, किंवा भगवंतांपासून वेदांची निर्मिती झालेली आहे. आणि वेदांमध्ये ही वेगवेगळी विहित कर्म जी आहेत, किंवा हे जे ज्ञान जे आहे, ते मांडलं गेलेलं आहे. मग प्रत्येकाची विहित कर्म ही वेगळी आहेत. आपण जर अर्जुनाचं उदाहरण घ्यायचं म्हटलं, तर अर्जुन हा एक क्षत्रिय होता. त्याच्यामुळे त्याची कर्मभूमी काय आहे, तो युद्धक्षेत्र. आता तो कुरुक्षेत्रावर आहे, तर ते कुरुक्षेत्र जे आहे ते कर्मक्षेत्र आहे. आणि मग तिथे धर्माचं रक्षण करणं, आपल्या राज्याचं रक्षण करणं, आपल्या प्रजेचं रक्षण करणं, आणि त्यासाठी शस्त्र उपसणं, तर हे जे आहे, तर हे त्याचं काय म्हणू शकतो, ते कर्तव्य आहे. आणि शत्रूचा संहार करणं, आणि हे त्याचं कर्म आहे. इथे आपल्याला शेतकऱ्यांचं उदाहरण दिलेलं आहे. तर त्यांनी उत्तम पद्धतीने नांगरणी करणं, म्हणजे त्या शेतासाठी जे काही आपण करतो, जे काही
नांगरणी, खुरपणी वगैरे जे काही प्रोसेस आहे ती उत्तम पद्धतीने केल्यानंतर आणि मग त्याच्यानंतर पाऊस पडेल, त्याच्यानंतर धान्य पिकेल आणि ते धान्य पिकल्यानंतर त्याचं आपण अन्न शिजवतो आणि ते अन्न शिजवल्यानंतर आपण ते भगवंतांना अर्पण करतो. म्हणजे आपण ते आणि तोच प्रसाद म्हणून आपण ग्रहण करतो. म्हणजे जे भगवंतांपासून आलेलं आहे आणि पुन्हा भगवंतांपर्यंतच पोचवायचं आहे आणि ते आपण ग्रहण करायचं आहे. हे एक प्रकारचं त्यागाचं चक्र आहे. आणि मग हे केल्यानंतर काय होतं ते सुद्धा तिथे भगवंत म्हणता आहेत. हरे कृष्ण माताजी, वाचताय? हरे कृष्ण माताजी. भगवत भक्त हे सर्व प्रकारच्या पापातून मुक्त होतात, कारण ते सर्वप्रथम यज्ञाला अर्पण केलेले अन्न ग्रहण करतात. इतर लोक जे आपल्या स्वतःच्या इंद्रिया भोगाकरता भोजन बनवतात ते खरोखर केवळ पापच भक्षण करतात. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग आता इथे भगवंत म्हणत आहेत की जे अशा प्रकारचा प्रसाद ग्रहण करतात किंवा यज्ञाला अर्पण केलेलं जे अन्न आहे, अन्न जेव्हा आपण भगवंताला अर्पण करतो तेव्हा त्याचा काय होतो, प्रसाद होतो. आणि जेव्हा आपण तो प्रसाद ग्रहण करतो तेव्हा आपण आपले मधले जे काही पापकर्म असतील, कारण की आपण कर्मबंधनामध्ये अडकलेलो आहोत आणि म्हणून या जन्म मृत्यूच्या चक्रात आहोत. हळूहळू आपल्याला हे समजणार आहे पुढच्या अध्यायांमध्ये. पण जेव्हा आपण अशा पद्धतीच्या अन्नाचं ग्रहण करतो, प्रसादाचं ग्रहण करतो, तेव्हा आपण आपल्या पापांमधून मुक्त होतो किंवा त्याचं आपलं क्षालन होण्यास मदत होते. आपल्यामधला सत्सद विवेक बुद्धी जी आहे ती वाढीस लागते. पण जेव्हा आपण असं करत नाही किंवा आपल्या तेवढं श्रद्धा नाही आहे, तेवढा विश्वास नाही आहे, तेव्हा ते जे आपण भोजन ग्रहण करतो ते केवळ आणि केवळ इंद्रिय सेवा होते, इंद्रिय भोगाकरिता भोजन करतो. आणि असं भोजन फक्त आणि फक्त एक प्रकारचं पापाचं भक्षण आहे असं इथे भगवंत म्हणत आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला वेदांमध्ये खूप छान पद्धतीने सांगितलेला आहे. एक श्लोक आहे, आहार शुद्धौ सत्वशुद्धी, सत्वशुद्धौ ध्रुवा स्मृती, स्मृतिलब्धे सर्व ग्रंथीनां विप्रमोक्षः. हरे कृष्णा माताजी, वाचताय? हरे कृष्ण. वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे यज्ञ केल्याने सर्व क्रिया शुद्ध होतात. यज्ञ केल्याने मनुष्याचा आहार शुद्ध होतो आणि शुद्ध आहार ग्रहण केल्याने त्याचे जीवन शुद्ध बनते. जीवन शुद्धीमुळे स्मृतीमधील अतिसूक्ष्म ऊतीचे शुद्धीकरण होते आणि जेव्हा स्मृती शुद्ध होते तेव्हा मनुष्य मोक्ष मार्गाबद्दल विचार करू शकतो आणि या सर्वाची परिणिती वर्तमान समाजासाठी अत्यावश्यक असणाऱ्या कृष्ण भावनेमध्ये होते. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग जेव्हा आपण अशा पद्धतीचा प्रसाद ग्रहण करतो, आहार शुद्धौ सत्वशुद्धी, म्हणजे आपण शुद्ध आहार ग्रहण केला. शुद्ध आहार ग्रहण केल्याने काय होतं, आपली जीवनशैली शुद्ध होते. म्हणजे जीवनशैली शुद्ध होते म्हणजे काय होतं की आपल्यामध्ये जे विचार करण्यासाठी आपल्या स्मृती पटलावर, आपल्या बुद्धी पटलावर आपल्या ज्या ऊती आहेत, ज्या सूक्ष्म अतिसूक्ष्म ज्या ऊती आहेत, आपली जिथे विचारांची निर्मिती होते जिथे, तर तिथे आपलं काय होतं की आपल्या शुद्ध आहारामुळे आपल्यातला सत्वशीलपणा, आपल्यातला सात्विक भाव, सत्व गुण जो आहे तो वाढीस लागतो. नवीन ऊतींची जी निर्मिती होते, ज्या नवीन विचारांची निर्मिती होते, तर ती शुद्ध आणि स्वच्छ विचारांची निर्मिती होते. आणि मग अशा शुद्ध स्वच्छ विचारांची निर्मिती झाल्यावर काय होतं की आपल्याला हळूहळू आपण आपलं जे कर्म जे आहे ते कृष्ण भावना भावित कर्म करण्यास प्रवृत्त होतो किंवा आपण कृष्णाचा विचार करण्यास प्रवृत्त होतो किंवा शास्त्रांमध्ये काय लिहिलं आहे, काय ज्ञान आहे, आपल्यामध्ये ती उत्सुकता निर्माण होते. आपण ते आणि परत निर्माण नाही होते, त्याबद्दलची आपल्याला मध्ये आवड निर्माण होते. हे केव्हा शक्य आहे, जेव्हा अंतरशुद्धी होते. त्यामुळे आपण जेव्हा असं शुद्ध अन्न ग्रहण करतो किंवा आपण प्रसाद ग्रहण करतो तेव्हा अंतर्गत शुद्धीकरण जे आहे ते होण्यास मदत होते. आणि त्याचा फायनल रिझल्ट काय आहे किंवा त्याचा की हळूहळू आपल्या जीवनशैलीमध्ये बदल होत जातो. ह्या नाही तर पुढच्या नाही तर पुढच्या क्रमशः आपण मोक्ष मार्गाच्या किंवा आपण आपल्या स्वतःच्या उद्धाराच्या मार्गस्थ होतो, असं इथे आपल्याला सांगितलेलं आहे.
आणि मग पुढे सांगता आहेत. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. सर्व प्राणी मात्र अन्नधान्यावर जगतात, जे पावसापासून उत्पन्न होते. पाऊस यज्ञापासून उत्पन्न होतो आणि यज्ञ विहित कर्मांपासून होतो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आणि मग पुन्हा तेच चक्र इथे भगवंतांनी सांगितलेलं आहे की आपण जे अन्न ग्रहण करतो, आपण सर्व प्राणी मात्र म्हणजे ह्या सृष्टीच्या बघा, हा जो निसर्ग जो आहे तो एक असं उत्तम पद्धतीचं अन्न धान्य निर्माण करत असतो. ते धान्य आपण शिजवतो बघा, त्याच धान्यावर, त्या फळांवर, त्याच्यावर पक्षी प्राणी जगतात. ते धान्य आपण जेव्हा घरी आणतो, आपण ते शिजवतो आणि ते शिजवलेलं अन्न आपण भगवंताला प्रसाद म्हणून दाखवतो आणि ते प्रसाद आपण ग्रहण करतो. किंवा आपण यज्ञ करत असू किंवा कुठल्याही आपण पूजाविधी करत असू, तर तिथे आपण तो प्रसाद म्हणून दाखवतो, म्हणजे आपण तो भगवंताला अर्पण करतो. आणि मग त्या यज्ञापासून पुन्हा पावसाची निर्मिती होते. किंवा म्हणजे हे सृष्टीचक्र जे आहे, म्हणजे हे सगळं हे चक्र, कालचक्र जे आपण म्हणू शकतो, तर हे कशामुळे होत आहे, तर ह्या यज्ञ कर्मामुळे, विहित कर्मामुळे. आणि त्यामुळे आपली ही सृष्टी जी आहे, ती सृष्टी चक्र जे आहे ते उत्तम पद्धतीने, सुरळीत पद्धतीने चालू शकतं किंवा चालतं, असं इथे भगवंत सांगता आहेत. मग आता आपल्याला कलियुग, प्रत्येक युगाचे वेगवेगळे कर्मविधी आहेत. की कलियुगामध्ये वेगळा आहे, सत्ययुगात वेगळा होता, त्याच्यानंतर द्वापार युगामध्ये वेगळा होता, त्रेतायुगामध्ये वेगळा होता. तर कलियुगामधला जो यज्ञ विधी आहे तो खूप सहज आणि सोपा आहे. आणि त्याचं वर्णन आपल्याला भागवतम मध्ये आलेलं आहे. भागवतमच्या 11व्या स्कंदामध्ये 5व्या अध्यायामधला 32वा श्लोक म्हणता आहे की यज्ञै संकीर्तन प्रायैर्यजंती ही सुमेधसः. मग इथे सांगता आहेत की श्रीकृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद, श्री अद्वैत गदाधर, श्री वासादि गौर भक्तवृंद, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आपल्याला यज्ञ कर्म काय आहे कलियुगामध्ये, तर भागवतम मध्ये सांगितलेलं आहे की तुम्हाला नाम संकीर्तन करायचं आहे, तुम्हाला नामस्मरण करायचं आहे, नामाची कास धरायची आहे. मग चैतन्य महाप्रभू आपल्याला काय सांगतात की चैतन्य महाप्रभू आणि त्यांचे जे त्यांचा जो भक्तवृंद जो आहे, की त्यांचे जे अनुयायी आहेत, की हा जो पंचतत्व मंत्र जो मी रोज म्हणत असते किंवा मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवरही पाठवलेला आहे, की आपण त्या सगळ्यांना वंदन करतो. की हा जो हरे कृष्ण महामंत्र जो आहे, 16 मंत्र चैतन्य महाप्रभूंनी आपल्या सगळ्यांसाठी जो आहे तो मंत्र तिथे सगळ्यांना दिलेला आहे. कलियुगामध्ये आपल्याला की ह्या मंत्राची जर आपण कास धरली किंवा ह्या मंत्राचं जर आपण उच्चारण केलं, तर आपल्या तुळशी माळ असेल तर तुळशी माळ किती 108 माळांची असते की नाही, तर 108 वेळा जर आपण रोज म्हटलं तर तोच आपला यज्ञ कर्म आहे. कुठेही काहीही करायचं नाही. जसं आपण आता कुठेही बसत नाही, घरात बसल्यावर ऑनलाईन भगवद्गीता शिकतोय की नाही, तुम्ही तुमच्या घरी, मी माझ्या घरी, तसं भगवंतांनी आपल्याला श्रीमद भागवतम मध्येच सांगून ठेवलेलं आहे. कलियुगामध्ये घरीच बसा आणि नामजप करा. आणि मग तो नामजप कुठला करायचा, तर हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि मग हे फक्त याच्यात सांगितलं आहे का, भागवतम मध्ये सांगितलं आहे का, नाही. तर आपण आता भगवद्गीता शिकतो आहे, तर 10व्या अध्यायामध्ये सुद्धा आलेलं आहे याचं वर्णन, यज्ञानाम जप यज्ञ उस्मी. म्हणजे आपण जर कलियुगातला जो यज्ञ आहे त्याच्यातला जो नामजप जो आहे, तर तो नाम, त्या नामामध्ये मी आहे, असं इथे भगवंत सांगता आहेत. आणि म्हणून पुन्हा एकदा मी सांगते की पंचतत्व मंत्र जो आहे की आपण त्यांना आधी अभिवादन करूया, त्यांचा नमस्कार करूया आणि नंतर आपण पुन्हा हरे कृष्ण जो महामंत्र जो आहे तो 108 वेळा म्हणायचा प्रयत्न करूया. आपण रोज एक माळ करूया किंवा आणि हळूहळू जर आपण तुम्ही जर करत असाल तर ती हळूहळू वाढवायचा प्रयत्न करा. आणि अशी एक माळेचे 2, 2चे 4 करता करता आपल्याला 16 माळा जप जो आहे तो जर आपण केला तर तो श्रेयस्कर आहे. आपण लगेच पुढे जाऊया. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. म्हणून कर्मफलावर आसक्ती न ठेवता मनुष्याने कर्तव्य म्हणून कर्म केले पाहिजे, कारण अनासक्त होऊन कर्म केल्याने त्याला परमेश्वर प्राप्ती होते. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्णा. म्हणून आपण जे यज्ञ कर्म जे सांगितलेलं आहे तर ते आपण एक कर्म अनासक्त म्हणजे कुठल्याही फळाची अपेक्षा न करता ते निष्काम भावनेने केलं. आपण त्या फळाचा
त्याग करणं म्हणजे आपण ते भगवंताला अर्पित करणं, भगवंताला समर्पित करणं. आणि जेव्हा आपण अशा भावनेने करू तेव्हा आपल्याला निश्चितच परमेश्वर प्राप्ती होईल. आणि म्हणून आपण हळूहळू जे आहे की हळूहळू स्टेप्स आपण करत जायच्या, की कर्मकांड आपण जे विहित कर्म करतो आहे, म्हणजे विहित कर्म हे धर्माला अनुसरून आहे की नाही, शास्त्र पुष्टी देत आहेत की नाही, हे कुठेतरी चेक करणं गरजेचं आहे. ते केल्यानंतर हळूहळू आपण करत करत आपण पुढे पुढे जाऊ कर्माचा त्याग करणं सुद्धा आपल्याला जमेल. आणि त्यानंतर निश्चितच आपली आध्यात्मिक प्रगल्भता किंवा आध्यात्मिक प्रगती आपण करू शकतो. प्रभुपाद यांचं उदाहरण आहे इथं, की प्रभुपाद हे 24/7 आपण म्हणू शकतो फक्त आणि फक्त भगवंताच्या सेवेसाठीच त्यांचा समर्पण भाव होता, समर्पित भाव होता. आणि त्यामुळे आज आपण हे जे इस्कॉन सारखं जे हे संस्था आहे आणि आपण घरबसल्या जे आपण ऑनलाईन भगवद्गीता शिकतो आहोत, तर हे त्याचंच फलित आहे. आपल्यासारख्या अनेक जीवांना हे भगवद्गीतेचं ज्ञान घेण्याची संधी आपल्याला कोणामुळे मिळालेली आहे, ती प्रभुपाद यांच्यामुळे मिळालेली आहे. कारण त्यांनी ते अनासक्त बुद्धीने तेव्हा त्यांनी ते केलं आणि त्याच्यामुळे त्याची फळं जी आहेत ती आज आपण जागतो आहे. आपल्याला सुद्धा परमेश्वर प्राप्ती करण्याचा मार्ग आपल्याला कुठेतरी मिळालेला आहे. आणि म्हणून असा हा काय म्हणू शकतो आपण, की अशी उदाहरणं किंवा असे जे श्रेष्ठ जे आहेत, असे जे गुरु आहे, गुरुपदावर आहेत, असे महात्मे जे आहेत, त्यांनी एक काय म्हणू शकतो की एक उदाहरण सेट करणं गरजेचं आहे. अर्जुनाचा प्रश्न होता किंवा अर्जुन म्हणतो की मग मला हे करायची काय गरज आहे, तुम्ही सांगतायत की नामस्मरण करा, भगवत शास्त्राचं अध्ययन करा, आणि मग मी आता ज्ञानयोगासाठी तयार आहे, मला काही भौतिक आसक्ती कुठल्याही नाही आहेत, तर मी पण संन्यास घेतो आणि मी वनामध्ये जातो, मी ज्ञानयोग घेण्यासाठी मी सज्ज होतो, असं सांगितल्यावर तिथे कृष्ण त्यांना थांबवत आहेत. भगवंत म्हणत आहेत थांब, तुझ्यासाठी हे नाही, तुझ्यासाठी मला तुला एक उदाहरण सेट करायचं आहे. तू इथे आज एक प्रतिनिधी आहे, एक राजा म्हणून इथे आहे, एक सेनेचं प्रतिनिधित्व करतो आहेस, एक सेनापती म्हणून आहेस, तर तुझं वर्तन कसं असलं पाहिजे, तर ते वर्तन कसं असावं त्याच्यावर इथे भगवंत सांगत आहेत, यद्यत आचरती श्रेष्ठ तत् एव तत् देवेतरो जना स यत् प्रमाणम कुरुते लोक तत् अनुवर्तते. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. श्रेष्ठ व्यक्ती जे जे करते त्याचे अनुसरण सामान्य जन करतात. आपल्या अनुसरण कृत्यांनी ती जे जे आदर्श घालून देते त्यानुसार सारे जग कार्य करते. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग इथे सांगत आहे की श्रेष्ठ व्यक्ती म्हणजे जो श्रेष्ठ आहे, श्रेष्ठ म्हणजे असा की जो राजा आहे, जो सेनापती आहे, जो लीडर आहे. लीडर कसा असावा बघा, म्हणजे भगवद्गीतेमध्ये आपल्याला जे मॅनेजमेंटचे स्किल्स जे शिकतात सुद्धा शिकवले जातात, त्यातला हा एक आहे की लीडर कसा असावा. मग लीडर कसा असावा की त्याचं वर्तणूक, त्याची वागणूक अशी असावी की त्याने इतर त्याचे जे अनुयायी आहेत, इतर जे सामान्य जन आहेत, की त्याचं त्यांनी अनुसरण करणारे सगळे असतात, त्यामुळे त्यांनी आदर्श घालून देणं गरजेचं आहे. त्यामुळे त्यांना सगळे फॉलो करणारे जे आहेत, त्यामुळे त्यांच्यावर केवढी मोठी जबाबदारी आहे की त्यांनी विहित कर्म धर्माला अनुसरून जे आचरण आहे अशा पद्धतीने करणं. म्हणजे त्यांनी इथे अर्जुनाचं जे उदाहरण घेतलं तर धर्माचं रक्षण करणं हे त्यांचं इति कर्तव्य आहे, हे विहित कर्म आहे, जेणेकरून ते समाजापुढे एक आदर्श प्रस्थापित करू शकतात. आणि त्याच्यानंतर भगवंत म्हणता आहेत, हरे कृष्ण माताजी हे वाचा. हरे कृष्ण. घराणेशाहीचा नाश. मी जर नियतकर्म केले नाही तर हे सर्व ग्रहलोक नष्ट होऊन जातील. अनावश्यक लोकसंख्या उत्पन्न करण्यास मीच कारणीभूत होईल आणि त्यामुळे सर्व प्राणीमात्राच्या शांततेचा मी विनाशक होईल. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग आता जेव्हा भगवंत कर्म करायला सांगत आहेत, कर्माबद्दल भगवंत इथे किती गरजेचं आहे, विहित कर्म करणं किती गरजेचं आहे, तर ते म्हणतात की कर्म करायला मी सुद्धा चुकत नाही.
जर मी चुकलो, मी माझं कर्म केलं नाही, तर हे सृष्टी जी आहे, हे सृष्टी चक्र जे आहे, हे ग्रहलोक जे आहे, हे ब्रह्मांड आहे, इथे अनावश्यक असं लोकसंख्या तयार होईल. तिथे अनावश्यक लोकसंख्या तयार झाली तर तिथं किती अराजकता माजेल, तिथं किती अशांतता माजेल, याचा आपण विचार पण नाही करू शकत. म्हणजे जन्म मृत्यूचं हे जे चक्र जे आहे, हे भगवंताने जे लावून दिलेलं आहे, त्याच्यामुळे सृष्टीचं हे जे आचरण, सृष्टीचं हे जे काय म्हणू शकतो चक्र जे आहे ते सुरळीत सुरू आहे. आणि मग इथे अर्जुनाचा प्रश्न होता की माझ्या क्षत्रिय धर्माचं काय होईल, त्याच्यानंतर माझ्या परिवाराचे सगळेच जर गेले तर त्यांचं पितृकर्म, आत्ताच आपण पितृयज्ञ शिकलो की नाही, तर घरात कोणी उरलंच नाही तर त्यांच्या, एक मिनिट, तर आपल्या घरात जर कोणी उरलंच नाही, सगळेच जर धारातीर्थी पडले त्या रणांगणावर, त्या युद्धभूमीवर, तर त्यांची कर्म नंतर जे आपण विधी करतो मृत्यूनंतर, त्याचा ते कोण करतील. तर तेव्हा हे सगळं असे अनेक प्रश्न होते आणि क्षत्रिय धर्माचं पुढे काय होईल असे अनेक प्रश्न होते. तेव्हा भगवंत सांगत आहेत की कर्म करायला मी सुद्धा चुकलो नाही, तर तुला सुद्धा ते करणं गरजेचं आहे. आणि तू कसला विचार करतो आहे की घराणेशाही आणि काय, तर तू एक राजा होणार आहे, युधिष्ठिर महाराज राजा होणार आहेत. आणि त्यांनी एक उत्कृष्ट राजा, म्हणजे की त्यांनी वर्णाश्रम धर्म, म्हणजे जे भगवंतांनी जे सांगितलेले आहेत, आपण पुढच्या अध्यायात बघणार आहोत विस्तृतपणे. पण आता मी एक थोडक्यात सांगते की जे 4 वर्ण आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, हे जे 4 वर्ण आहेत. आणि आश्रम जे आहेत ते वानप्रस्थाश्रम आहे, संन्यासाश्रम आहे, गृहस्थाश्रम आहे. तर हे सगळे जे आश्रम जे आहेत, तर हे सगळे आश्रम, अशा 4 प्रकारचे आश्रम आणि 4 प्रकारचे हे तुमच्यामध्ये जे गुण आहेत आणि तुमच्यामध्ये जे कर्मस्थिती जी आहे, त्यानुसार तुम्ही जो व्यवसाय निवडता आहात, तर त्या पद्धतीने तुम्ही हा वर्णाश्रम धर्म करून तुम्ही हे राज्य जे आहे ते सुरळीत पद्धतीने चालवू शकतात. त्यामुळे वर्णसंकर होण्याचा कुठलाही प्रश्न उद्भवणार नाही. त्यामुळे ही जी मनातली भीती जी आहे ते तू काय म्हणतात, ती भीती तू घालव, असं इथे अर्जुनाला सांगता आहेत. आणि मग पुढे हरे म्हणता आहेत, हा, अरे हरे कृष्ण. विहित कर्माच्या फलामध्ये आसक्त असणाऱ्या अज्ञानी मनुष्याचे मन विचलित होऊ नये म्हणून विद्वान व्यक्तीने त्यांना कर्म थांबवण्यास प्रेरित करू नये. याउलट भक्तिभावाने कर्म करून त्याने त्या लोकांना कृष्ण भावनेच्या यथावकाश विकासासाठी सर्व प्रकारच्या कार्यामध्ये युक्त करावे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग आपण आता कर्माबद्दल बोलतो आहे, तर इथे भगवंत सांगत आहेत की आपले आताच आपण बोललो की तुमच्या गुण आणि कर्मस्थितीनुसार आपलं जे पुढचं कर्म किंवा आपलं श्रद्धा, आपली विश्वास असतो आणि तशा पद्धतीने आपण कर्म करत असतो. तर एखाद्याचा अज्ञानी असेल किंवा एखाद्याच्यावर जर श्रद्धा नसेल, विश्वास नसेल, तर आपण त्याला जबरदस्ती करू शकत नाही किंवा त्याला आपण आसक्त करू शकत नाही की तू काही केलंच पाहिजे. सॉरी तू तू असं करू नको, तू तसं कर, असं आपण सांगू शकत नाही. जर विज्ञान व्यक्ती असेल, एक ज्ञानी व्यक्ती असेल, तर त्यांनी ज्यांच्यामध्ये संभ्रम आहे, ज्यांचा पूर्ण श्रद्धा नाही आहे, विश्वास नाही आहे, अशा लोकांना खूप चपकल पद्धतीने त्यांना त्या कृष्ण भावना भावित सेवा करण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे. इथं आपल्याला एक छोटंसं उदाहरण आहे. तर आता इथं बघा, तुम्हाला एक नारळाचं झाड दिसत आहे आणि भरपूर नारळ लागली आहेत. आणि तो जो त्या नारळाचं ज्याचं झाड आहे तो नारळ तोडतो आहे. तर आता भरपूर नारळ झाल्यानंतर मग काय करायचं, हो की नाही. मग आपण जो एखादा विद्वान व्यक्ती जर त्यांच्या संपर्कात आला, तो त्याला कसं सांगेल की तुमच्याकडे खूप छान नारळ आलेली आहेत, तर त्यातलं एक नारळ जे आहे ते आपल्या गावातल्या त्या देवळामध्ये तुम्ही ठेवा, बाकीची काही तुम्ही घरात ठेवा, काही कोणाला तुम्हाला द्यायची तर तुम्ही द्या, आणि मग बाकीचे तुम्ही विकू शकतात. म्हणजे असं इतक्या सहज पद्धतीने आपण त्यांना सांगू शकतो की तुम्ही एखादा नारळ जे आहे ते भगवंताला अर्पण करा. तुम्ही तुमचं पहिलं नारळ जे आहे, झाडावरचं फळं काढता आहे, तर पहिलं फळ जे आहे ते भगवंताला अर्पण करा. पण तेच जर आपण सांगितलं नाही, एवढी नारळ आलेली आहेत, सगळ्यात पहिले आधी देवाला द्यावं लागेल आणि मग तुम्हाला काय बाकीचं काय करायचं, तुम्ही अशा पद्धतीने सांगितलं, तर ज्याचा विश्वासच नाही आहे, जो मुळात संभ्रमामध्ये आहे, जो मुळात अज्ञानामध्ये आहे, तर तो जाईल का त्या देवापर्यंत, त्या मंदिरापर्यंत. तो म्हणेल मी कशाला ठेवू, मी झाड वाढवलं,
मी कष्ट केले म्हणून फळं आली, हो की नाही, असा त्याचा विचार होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला खूप काय म्हणू शकतो की योग्य पद्धतीने सांगितलं पाहिजे आणि त्या कार्यामध्ये युक्त केलं पाहिजे, सेवेमध्ये युक्त केलं पाहिजे. हे सुद्धा भगवंतांनी आपल्याला भगवद्गीतेमध्ये सांगून ठेवलं आहे की आपण कसं अं, आपणच स्वतःचा आणि अजून कोणाचा उद्धार कसा करून घेऊ शकतो. हरे कृष्णा. हरे कृष्ण. हा. मिथ्या अहंकाराच्या प्रभावाने मोहित झालेला आत्मा स्वतःलाच कर्माचा करता समजतो, पण वास्तविकपणे प्रकृतीच्या 3 गुणाद्वारे कर्म केली जातात. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्णा. मग आता इथे भगवंतांनी आता आपणच म्हटलं की नाही की अज्ञानाद्वारे मोहित झाले आहेत. त्याच्यानंतर आपण आपल्यामध्ये काय गुण आहेत आणि कर्मस्थितीनुसार आपला विश्वास श्रद्धा असते. मग हे कशासाठी की आपल्यामध्ये आहे अहंकार, तो मिथ्य अहंकार ज्याला आपण म्हणतो. मग तो मिथ्य अहंकार का आहे, कशामुळे आहे, तर आपण 3 गुणांनी प्रभावित झालेलो आहोत. 3 गुणांनी प्रभावित. मग 3 गुण कुठले आहेत, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. हे सत्व रजो तमो गुण आहे. तर याचा विस्तृतपणे आपण 14व्या अध्यायात, त्याच्यानंतर 17वा आणि 18व्या अध्यायात बघणार आहोत. पण आता आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी की 3 गुणांनी आपण प्रभावित असल्यामुळे आपल्याला माहिती आहे की त्या 3 गुणांचा प्रभाव पडाव आपल्यावर आहे आणि म्हणून आपल्याकडनं तशा प्रकारची कर्म किंवा तशा प्रकारच्या पद्धतीने आपण करत असतो. आपल्यामध्ये सात्विक गुण जास्त असेल तर आपलं कर्मही तसं असतं, आपले विचारही तसे असतात. रजोगुण तमोगुण जर तसं वाढीस असेल तर तशा पद्धतीने आपण कर्म करायस प्रवृत्त होतो. त्यामुळे आपण त्या प्रकृतीच्या, त्या मोहमायेच्या आपण जालामध्ये किंवा त्या गुणांच्या आपण म्हणून आपला आत्मा कसा असतो, हा बद्ध आत्मा असतो. ह्या 3 गुणांनी बद्ध आहे आणि म्हणून आपण तो जखडले गेलेलो आहे आणि म्हणून आपला हा बद्ध आत्मा आपल्याला ते कर्म करण्यास प्रवृत्त करत असतो. इथे तुम्हाला एक दिसतंय बघा, कठपुतलीचा खेळ आपण सगळ्यांनी बघितला असेल किंवा कुठेतरी ऐकला असेल. तर तो कठपुतली सारखा आपला होत आहे. हे 3 गुण जे आहेत म्हणजे त्या दोऱ्या आहेत आणि त्या आपल्याला जशा पद्धतीने जसा जसा आपण गुण ज्या गुणाचा प्रभाव जास्त त्या गुणानुसार मग आपलं वर्तन होतं, आपलं कर्म आपल्याकडनं तशा पद्धतीची आपली रिॲक्शन असते. पुढे आपण बघूया. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. अर्जुन म्हणाला, हे वंशजा वृष्णीवंशजा, कशामुळे मनुष्य त्याची इच्छा नसतानाही जणू काय बळेच पापकर्म करण्यास प्रेरित होतो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग इथे अर्जुनाचा प्रश्न आहे की असं बऱ्याच वेळा होतं की आपल्या बाबतीतही होतं बघा, अर्जुनही तेच विचारत आहेत की असं बऱ्याच वेळा होतं की नेमकं आपल्याला इच्छा असो किंवा नसो की पटकन आपण काहीतरी रिॲक्ट होतो आणि नंतर विचार करतो, अरे आपण असं नको करायला पाहिजे होतं किंवा आपण जरा ओव्हर रिॲक्ट झालो का. बऱ्याच वेळा असं होतं बघा की आपण असं नव्हतं वागायला पाहिजे आणि मग असं कसं आपण वागलो. आपल्याला त्याच्यानंतर आपण विचार करतो किंवा आपल्याला पश्चाताप होतो किंवा अर्जुनाचाही असाच प्रश्न आहे किंवा कधी कधी आपण आपल्या मनाच्या इच्छेविरुद्ध आपल्याकडनं ते घडून जातं. आपण एखादं कर्म करतो किंवा ही प्रेरणा कुठून येते, हे कशामुळे होतं आणि मग ते त्याच्यामुळे काय होतं की ते कर्म जे आहे त्याचं पापकर्म असेल तर आपलं अधःपतन होतं की नाही. आणि मग ही प्रेरणा हे कर्म करणं कशामुळे प्रेरित होतं, हा प्रश्न आहे आणि त्याच्यावर भगवंत उत्तर देत आहेत. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. सॉरी, मला श्लोक वाचायचा आहे. हा हा. हा. धूमेनाव्रियते वह्निर्यथा धूमेनाव्रियते वह्निर्यथादर्शमलेन च यथोल्बेनावृतो गर्भ तथा तेनेदमावृतम्. हरे हरे कृष्ण. कृष्ण माताजी. ज्याप्रमाणे धुराने अग्नी, धुळेने आरसा आणि वारेने गर्भ वेष्टीला जातो, त्याचप्रमाणे जीव या कामाद्वारे विविध प्रमाणात आच्छादला जातो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. अर्जुनाचा प्रश्न होता की आपली इच्छा नसतानाही अनिच्छन बलात आपण बळेच एखाद्या काम करण्यासाठी प्रेरित होतो. मग ते कशामुळे होतं, तर इथे भगवंत सांगत आहे की आपल्यामध्ये ह्या 3 गुणांचा प्रभाव पडावा जास्त आहे आणि ह्या 3 गुणांमध्ये जर रजोगुण आणि तमोगुणाचा जर प्रभाव जास्त असेल तर आपल्यामध्ये कामवासना तयार होतात. मग त्या कामवासनेचा परिणाम असा होतो किंवा ती कामवासना जे असते
की त्याच्यामुळे आपण आसक्ती निर्माण होते आणि मग त्या आसक्तीच्या संभ्रमात आपण अडकतो. मग त्या आसक्तीचा संभ्रम म्हणजे काय, तर त्याच्यासाठी आपल्याला किती छान उदाहरणं भगवंतांनी इथे दिलेली आहेत. की एखादा आरसा असतो तर त्यावर जर छान अशी भरपूर धूळ बसलेली आहे, आपण पुसलाच नाही भरपूर दिवस, किंवा एखादं बंद घर आहे तर त्याच्या घरावरचा तो आरसा जो असतो तर त्यामुळे आपलं प्रतिबिंब दिसतं का, नाही. त्याच्यानंतर जर कुठेतरी आग लागली असेल तर सगळीकडे सगळं वातावरण धुरकट होतं, हो की नाही. मग आपल्याला दिसतं का पलीकडचं, किंवा सगळीकडे धूर धूर दिसतो की नाही. किंवा गर्भामध्ये जेव्हा एक गर्भ जो असतो पोठा, तेव्हा त्याच्या भोवती जे याचं वारेचं किंवा त्याचं वेष्टन जे असतं तर त्याच्यामध्ये तो पूर्णपणे गुंडाळलेला असतो की नाही, त्याच्यामुळे तो जखमून जातो, तो काही नाही करू शकत. तर हे सगळं जे आहे हे कशामुळे होते, ही जी काम वासना जी आहे किंवा ही जी आसक्ती जी आहे, ही जी प्रलोभन जी आहेत, ही भौतिकाची सृष्टीतील, ही अलौकिक सृष्टीतील ही जी प्रलोभन जी आहेत, ही आसक्ती जी आहे, ही काम वासना जी आहे, याच्यामुळे काय होत आहे की आपलं सुद्धा इंद्रिय जी आहेत, आपण त्या आपल्या मन बुद्धी जी आहे ही त्याच्या भोवती सुद्धा आहे अशा प्रकारचं वेष्टन तयार झालेलं आहे. मग ते कसं आहे, ज्याप्रमाणे धुराने अग्नी, धुळीने आरसा, वारेने गर्भ वेष्टीला जातो, त्याचप्रमाणे आपला हा जीव, आपला हा आत्मा जो आहे ह्या कामाद्वारे विविध प्रमाणात आच्छादिला जातो. आणि म्हणून भगवान, हरे कृष्ण माताजी, वाचताय. हरे कृष्ण. म्हणून हे भरतवर्ष अर्जुन इंद्रियाचे नियमन करून पापाच्या या महान प्रतीकाचा काम प्रारंभीच निग्रह कर आणि आत्मसाक्षात्काराच्या ज्ञानाचा विनाश करणाऱ्या या कामाचा वध कर. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आणि म्हणून इथे भगवंत सांगत आहेत की हा काम वासनेचा, ह्या प्रलोभनांचा, ह्या इंद्रिय इच्छांचा, इंद्रिय विषयांचा प्रारंभीच निग्रह कर, म्हणजे तू आत्मसाक्षात्काराच्या जो आपली जी अडथळा निर्माण करणारा आहे आत्मसाक्षात्काराच्या मार्गावरचा, तर त्याच्यामुळे त्याचा प्रारंभीच तू निग्रह कर, त्याचा विनाश कर, त्याचा वध कर. म्हणजे काय, आपल्याला प्रल्हाद महाराजांनी सुद्धा भागवतम मध्ये सांगितलेलं आहे. ती गोष्ट मी एखाद्या पुढच्या अध्यायात सांगेल. तर ते सांगतात की आपण लहानपणीच जर आपण भगवंताची भक्ती करायला लागलो, मग जसे प्रल्हाद महाराज असतील, ध्रुव महाराज असतील, तर त्यांनी लहानपणापासूनच भगवंतांची भक्ती केली होती आणि मग हळूहळू त्याच जीवनामध्ये त्यांचा उद्धार झाला. आपणही एका जीवनामध्ये आपण हळूहळू हे करू शकतो. पण आपण ऑलरेडी काय म्हणू शकतो की कर्मस्थिती आपली माहीत नाही आहे, त्यामुळे आपल्याला कुठेतरी सुरुवात करायची आहे. तर ही सुरुवात इथे ह्या भगवद्गीतेच्या अभ्यासाने झालेली आहे. तर आपण निश्चितच आज म्हणजे आज कल करे सो अभी, आज अभी करे सो आज, असं जे काय आपण म्हणतो, तर आपण आजच आपण निश्चय करूया आणि हा जो 16 महामंत्र जो आहे तो सुरू करायला, तो मंत्र म्हणण्यासाठी आपण कुठेतरी सुरुवात करूया. म्हणजे जेणेकरून आपला सुद्धा जो आसक्ती ज्या आहे, ज्या इंद्रिय विषय जे आहेत, तर त्याच्यावर सुद्धा आपण नियंत्रण आणायचा प्रयत्न करू शकतो. आणि मग पुढे आपण बघूया, सॉरी हा, मग पुढे भगवंत सांगता आहेत, इंद्रियाणी पराण्या पुरींद्रियेभ्य परम मन, मनस्तस्तु परा बुद्धी यो बुद्धे परतस्तु सह. हरे कृष्ण हरे माता. कृष्ण. कार्य करणारी इंद्रिये जड प्रकृतीपेक्षा श्रेष्ठ आहेत. मन इंद्रियापेक्षा श्रेष्ठ आहे. बुद्धी मनापेक्षाही श्रेष्ठ आहे आणि तो आत्मा बुद्धीपेक्षाही श्रेष्ठ आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्णा. मग आताच आपण पाहिलं की भगवंतांनी काय सांगितलं आपल्याला, की लहानपणापासूनच आपण जर भगवत भक्तीचा किंवा नामस्मरण किंवा शास्त्रांचं अध्ययन करायला सुरुवात केलं तर हळूहळू काय होतं की आपण आपल्यातला शुद्ध सात्विक भाव वाढीस लागू शकतो, सत्वशीलपणा वाढीस लागू शकतो. आणि जर असं नाही केलं तर काय होतं की आपली ही जी इंद्रिय जी आहेत, ही इंद्रिय हळूहळू इंद्रिय विषयांवर आपण आपलं मन जे आहे ते विचलित होत राहतं. आणि म्हणून ते असं का होतं, तर इथे भगवंत सांगत आहेत. आणि त्याचाच आपल्याला निर्धार करायचा असेल तर आपल्याला इथे सांगितलेलं आहे की आपली ही जी इंद्रिय जी आहेत ही जड प्रकृतीपेक्षा श्रेष्ठ आहेत. मग जड प्रकृती काय आहे, तर आपला हा स्थूल देह, जो आपण उद्याच्या अध्यायात बघणार आहोत.
तर स्थूल देहांपेक्षा आपली इंद्रिय ही कार्य करणारी म्हणजे आपली कर्मेंद्रिय जी आहे ती श्रेष्ठ आहेत. त्या कर्मेंद्रियांपेक्षा आपलं मन श्रेष्ठ आहे. त्या मनापेक्षा आपली बुद्धी श्रेष्ठ आहे. आणि बुद्धीपेक्षा काय श्रेष्ठ आहे? आपला आत्मा श्रेष्ठ आहे. तर हे आपण कुठेतरी लक्षात घेतलं पाहिजे. पण आपण सध्या काय करतो आहोत? तर आपण शारीरिक स्तरावर आहोत. त्यामुळे आपण इंद्रिय विषयांमध्ये इतके अडकलेले आहोत, इंद्रियांचा सेवा करण्यामध्ये इतके अडकलेले आहोत, आणि त्यामुळे आपण ज्या इंद्रिय इच्छा, इंद्रिय आसक्तीमध्येच आपण आपली जी जीवनशैली आहे त्याच्या भोवतीच आपली फिरते आहे. आपण शारीरिक स्तरावर आहोत, इंद्रिय स्तरावर आहोत. आणि मग जर आपण त्याच्यापासून जर हळूहळू बाहेर आलो, म्हणजे आपण सात्विक गुण जर वाढत गेला किंवा आपण काय करू, थोडस त्याच्यावर म्हणजे मानसिक स्तर आहे. मग जिथे आपण शास्त्र काय आहेत, आपण वेगवेगळी पुस्तकं वाचायचा प्रयत्न करू, वेगवेगळं ज्ञान ग्रहण करण्याचा प्रयत्न करू, वेगवेगळे छंद, वेगवेगळ्या कला ज्या आहेत त्या ग्रहण करायचा प्रयत्न करू. त्याच्यानंतर आपल्या बौद्धिक स्तरावर जे आहे की तिथे जेव्हा आपण वाचन करतो, मानसिक स्तर जो आहे किंवा आपली मन जेव्हा प्रबळ होतं, सक्षम होतं, त्याच्यानंतर आपली बुद्धी ही सक्षम होते. आणि बुद्धी सक्षम झाली की आपली आध्यात्मिक प्रगती जी आहे ती सुद्धा आपली काय म्हणू शकतो आपण, ती सुद्धा आपण उत्तम पद्धतीने तो मार्ग जो आहे तो अवलंबू शकतो आणि क्रमशः आपण एक एक टप्पे पार करू शकतो. मग आता हा जो इथे आपल्याला हे दर्शवण्यासाठी हा एक इथे रथ आहे. हा रथ आपण कंठोपनिषदा मध्ये त्याचं वर्णन आहे आणि अशा पद्धतीने हा रथ जो आहे ते चित्र आपण उभं केलेलं आहे. तर आपली ही जी इंद्रिय जी आहेत ना, ह्या घोड्यासारखी आहेत. बघा तुम्हाला दिसत आहे, डोळा आहे, नाक आहे, आपली जी त्याच्यानंतर कान आहे, जे आपण ऐकतो, स्पर्श, जीभ म्हणजे आपली चव, तर हे सगळे इंद्रिय विषय आहेत. आणि मग ते इंद्रिय विषय काय करतात की आपले इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने की कुठेतरी आपल्याला काहीतरी आपण बघतो आहोत, आपली चव आपल्याला खूप वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे पदार्थ खायची इच्छा होते. मग ते सात्विक नसले तरी चालतील, पण आपल्याला ती खायची इच्छा होते. त्याच्यानंतर आपल्याला वेगवेगळं काहीतरी ऐकण्याचं, वेगवेगळे वास, म्हणजे आपले हे इतके इंद्रिय विषय जे आहेत की जे आपल्याला विचलित करत असतात. आणि हा घोडा सुद्धा असेच की असे सैरावेरा धावता आहेत. तर त्या सैरावेरा धावणाऱ्या घोड्यांचा लगाम जो आहे, जो लगाम असतो की ना, दोरी, ती दोरी म्हणजे आपले हे जे इंद्रिय जे आहेत त्याची दोरी किंवा त्याचा लगाम म्हणजे आपलं मन आहे. मग जर आपल्या इंद्रियांना जर आपल्याला त्यांना संयमित करायचं असेल तर मनाला संयम केला पाहिजे, म्हणजे तो लगाम खेचला गेला पाहिजे. म्हणजे ह्या रथामधल्या ज्या घोड्यांवर नियंत्रण आणायचं असेल तर तो लगाम खेचला गेला पाहिजे. मग तो लगाम कोण खेचणार आहे? तर त्या घोड्यावर असलेला तो जो सारथी आहे. मग सारथी म्हणजे कोण आहे? तर बुद्धी. मग आपली बुद्धी तेवढी सबळ असली पाहिजे की ती बरोबर त्या मनाला नियंत्रित करेल. मनाला नियंत्रित केलं तर इंद्रिय सुद्धा संयमित होतील. ती बुद्धीच सक्षम करण्यासाठी, त्या बुद्धीवर नियंत्रण आणण्यासाठी आत्मा सक्षम असणं गरजेचं आहे. मग हो की नाही? नाहीतर मग तो कसा, बघा इथं आत्मा असा भेदरल्यासारखा आहे. ते घोडे सैरावैरा पाळता आहेत, त्या सारथी म्हणजे त्या बुद्धीचं त्या घोड्यांवर नियंत्रण नाही, त्या मनावर नियंत्रण नाही. आणि मग आपल्याला कुठे जायचं, आपलं गंतव्य स्थान काय आहे, आपला मोक्ष मार्ग काय आहे, मुक्तीचा मार्ग काय आहे, ते हे सगळं वाहून आपण पुन्हा त्या जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये अडकतो आहोत. तो आपला आत्मा जो आहे तो असा भेदरलेल्या स्थितीत आहे. मग आत्मा हा श्रेष्ठ आहे. मग आपल्याला त्याचं जर श्रेष्ठत्व, त्याचं जर बुद्धीला सक्षम केलं तर ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. आपल्या आत्म्याचा आध्यात्मिक प्रवास जो आहे, आध्यात्मिक उद्धार जो आहे तो आपण करू शकतो. तर तो कशा पद्धतीने करू शकतो? तर आपल्यामध्ये असलेला तो शत्रू जो आहे, मग आपल्यामध्ये कुठला शत्रू आहे की काम वासना, आपल्यातला अहमपणा, आपल्यातला तर हा जो आहे हा आपला शत्रू आहे. आणि त्याच्यावर नियंत्रण मिळवायचं असेल तर आपल्याला, म्हणजे आपली बुद्धी सक्षम करायची असेल तर आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला त्या शत्रूवर नियंत्रण मिळवणं गरजेचं आहे. आणि इथेच आपला आजचा अध्याय संपतो आहे. याच्या अध्यायामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की त्याग की कर्म, म्हणजे अर्जुनाचा प्रश्न होता
आणि अर्जुनाच्या प्रश्नावर भगवंतांनी सांगितलेलं आहे की कर्म हे श्रेष्ठ आहे. आणि मग मग ते कर्म श्रेष्ठ कसं, की जे निष्काम कर्म आहे ते आपल्याला जास्त श्रेष्ठ आहे. किंवा मग कर्मकांडाचा आपण कर्मयोग कसा केला पाहिजे, म्हणजे कर्मयज्ञ कसं केलं पाहिजे, हे पण कुठेतरी आजच्या अध्यायात सांगितलं. आणि मग कर्म करता करता मग कर्म कसं, ते योग्य कर्म विहित कर्म कसं केलं पाहिजे ते सांगताना एक नेता म्हणून जर तुला आदर्श घालायचा असेल, तर तुला एक उदाहरण प्रस्थापित करायचं असेल, तर तुझं कर्म सुद्धा तसंच आदर्श असलं पाहिजे असं इथे भगवंत सांगता आहेत. आणि मग ते कर्म आदर्श असण्यासाठी सुद्धा आपल्याला स्वतःच्या इंद्रियांवर, स्वतःच्या मनावर, स्वतःच्या बुद्धीवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. कारण 3 गुणांच्या प्रभावाखाली आपण संयम त्यात बद्ध आहोत, आपला बद्ध आत्मा आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं आहे, रजोगुण तमोगुणाच्या प्रभावामुळे आपल्यामधल्या कामवासना वाढली की क्रोध वाढतो. आणि हेच आपल्या सगळ्यात मोठे शत्रू आहेत. आणि जर त्या शत्रूंवर जर नियंत्रण मिळवायचं असेल, तर कुठेतरी आपल्याला ज्ञानाची गरज आहे, ज्ञान घेण्याची गरज आहे. मग ते कुठलं ज्ञान घेण्याची गरज आहे, तर आध्यात्मिक ज्ञान घेण्याची गरज आहे. आणि ते जेणेकरून आपण त्या कामरूपी शत्रूला त्या आपण संयमित करू शकू, त्याचा पडाव करू शकू. आणि म्हणून जसं मी रोज सांगते की एकामध्ये एक असा अडकलेला आपला दुसरा अध्याय आहे. आपल्या उद्याच्या अध्यायाचं नाव आहे ज्ञानयोग. तर आध्यात्मिक ज्ञान काय आहे ते आपण उद्याच्या अध्यायात बघणार आहोत. इथेच आपला आजचा अध्याय संपलेला आहे. हरे कृष्णा सगळ्यांना.